नमस्कार दिव्यांग मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मी तानाजी गोडके, दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. दिव्यांग बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी घेतले दिव्यांग कल्याणाचे निर्णय. दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई रिक्षाचे वाटप होणार, अशी माहिती आपल्याला 29 जुलै 2024च्या मंत्रिमंडळातील निर्णयामध्ये घेतलेली आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण या आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. दिव्यांग बांधवांनो, राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. दिव्यांग बांधवांना एका छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहाय्यता या सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र तसेच सर्व महानगरपालिकेमध्ये सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिले आहेत. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम 2.5 लाख रुपये करण्यात यावी, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आजच्या सह्याद्री अतिथीगृहात मधील दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं आहे. या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खारगे, दिव्यांग कल्याण विभागाचे सुमित भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करकुटकर आदी उपस्थित होते. दिव्यांग महामंडळाला 500 कोटी रुपयाचे भागभांडवल असून दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा 50,000 रुपये आहे, ती वाढवून 2.5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दिव्यांग बांधवांनो, अशा विविध योजना सध्याच्या मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या आहेत, परंतु ह्या योजना प्रत्यक्ष अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. यासाठी आपण याचा पाठपुरावा केला पाहिजे. तसेच दिव्यांग बांधवांना हे सर्व शासन स्तरावरील निर्णय लागू होतात का नाही याची देखील पडताळणी करणं गरजेचं आहे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तसेच दिव्यांग विभागाचे संबंधित अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी मी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने अशी विनंती करतो की आपले अधीनस्थ असणारे अधिकारी तसेच ज्या विभागाचे संबंधित अधिकारी आहेत यांना सूचित करावे की दिव्यांगाची हेळसांड होणार नाही, तळागाळातील दिव्यांगापर्यंत योजना पोहोचावी यासाठी आपण प्रयत्न करावे. तसेच सर्व प्रसारमाध्यमातून जनजागृती करावी आणि दिव्यांगांना या प्रवाहामध्ये आणावं, अशा प्रकारचं आव्हान मी आजच्या या माहितीच्या माध्यमातून आपणास करतो. प्रत्येक दिव्यांगाने ही माहिती शेअर करायची, जेणेकरून प्रत्येक दिव्यांगांना ही माहिती मिळेल. आपण आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी संबंधित विभागाला भेटून तेथील अधिकारी यांच्याशी भेटून चौकशी करा. आपल्याला काय योजना आहेत या योजनांची माहिती घ्या आणि सर्व काही दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. अशा प्रकारची महत्वाची माहिती आजच्या बैठकीमध्ये झालेली आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळेल यासाठी या विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करावे. कर्ज वाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणावी, त्यासाठी मोबाईल ॲप, हेल्पलाईन यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठी कर्ज योजना आहे, त्याबाबत जाणीव जागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी महामंडळामार्फत बॅटरीवर चालणाऱ्या 797 रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगार मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 600 रिक्षाचे वाटप करण्यात आले असून यावर्षी 667 रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी 100% दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांना रिक्षा वाटप करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे सचिव सुमित भांगे यांनी सांगितले आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं आवाहन करतो की दिव्यांग बांधवांना आपण अर्ज भरा आणि ज्या योजना राबवण्यासाठी ज्या कंपनीला हायरिंग केलं आहे, ज्या कंपनीला टेंडर दिलं आहे, त्या कंपनीने मागील वेळेस आईस्क्रीम गाडा वाटप केला,
त्यामध्ये आईस्क्रीम गाड्यामध्ये रिकामं नुसतं रिक्षाचं डबडं दिलं आहे, त्यामध्ये ना फ्रीज ना काही अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत. तसेच याचं जे काही त्रुटी आढळून आल्या आहेत, माननीय दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमित भांगे साहेब यांना विनंती आहे की आपण याकडे वैयक्तिक लक्ष द्यावं आणि दिव्यांगांना खरोखर या योजनेचा लाभ मिळतो का नाही याची शहानिशा आणि पडताळणी करावी, असे आव्हान मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. अतिशय महत्त्वाचे आणि चांगले निर्णय या शासनाने घेतलेले आहेत, परंतु घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं कार्य महाराष्ट्रामध्ये चालू आहे का नाही याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमित भांगे साहेब व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी घ्यावे, असे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो. तसेच माझ्या सर्व सहकारी दिव्यांग बांधवांना विनंती की आपण या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आवश्यक असणारे जी काही विविध नमुन्यातील कागदपत्र असतील ती कागदपत्रे आपण जिल्ह्याच्या ठिकाणी सादर करायची आहेत, जेणेकरून आपल्याला फुल ना फळाची पाकळी या माध्यमातून काही ना काहीतरी या शासकीय योजनेचा लाभ मिळेल आणि आपल्या दिव्यांगांना आपलं जीवन जगण्यासाठी सहाय्य होईल. अशा प्रकारच्या आजची महत्त्वाची माहिती देण्यासाठी आज आपल्या समवेत आलो होतो. आपल्याला माहिती आवडली असेल तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अधिक माहितीसाठी आपण दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या चळवळीमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.